ते राहिलं का मग ते कळत नाही. विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग दुसरा आणि दुसऱ्या तरंगामध्ये आपला परिच्छेद क्रमांक 13 मध्ये विचार चाला आहे आपला कर्माने मोक्षाचा संभव आणि ज्ञानाने मोक्षाची सिद्धी. आता तुम्ही पूर्वपक्षाचा अनुवाद आता या ठिकाणी सांगितला. पूर्वपक्षाचा अनुवाद सांगितला आणि त्याचं समाधान सुरू झालं. समाधान सांगत असताना सगळ्यात आधी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित झाला होता की नित्यनैमित्तिक कर्म केलं तर पुण्य उत्पन्न होणार नाही आणि नाही केलं तर पाप उत्पन्न होईल. मग आणि दुसरी गोष्ट अशी होती की जी गोष्ट त्या ठिकाणी भावरूप असेल तर तिला अभावरूप मानता येणार नाही आणि जी गोष्ट अभावरूप असेल तिला भावरूप मानता येणार नाही. तर नित्यनैमित्तिक कर्म केलं याचा अर्थ त्याला फळ उत्पन्न झालं. मग कर्म जर भावरूप असेल तर त्याचं फळ हे अभावरूप होऊ शकतं का? अभावरूप नाही होऊ शकत. त्या अर्थी त्याला फळ आहेच. मग नित्यनैमित्तिक कर्म हे पुण्य उत्पन्न करतं का पाप उत्पन्न करत असतं? नित्यनैमित्तिक कर्म पुण्य उत्पन्न करेल का पाप उत्पन्न करेल? पुण्य उत्पन्न करेल. आणि पुण्यापासून आपल्याला स्वर्गाधिकाची प्राप्ती म्हणजेच आपल्याला स्वर्गाला जावं लागेल. मग मोक्ष होईल का? तर मोक्ष होणार नाही. तुम्ही काय म्हटले का नित्यनैमित्तिक कर्म करा, न केलं तर पाप होईल. ते पाप उत्पन्न होऊ नये म्हणून त्याच्या निवृत्ती करता नित्यनैमित्तिक कर्म करा. ज्या अर्थी तुम्ही नित्यनैमित्तिक कर्म करता त्या अर्थी ती सकामतेने करता का निष्कामतेने करता? पूर्वपक्षाच्या मताने सकामतेने करता. पुण्य उत्पन्न सकामतेनेच होतं. ज्या अर्थी तुम्ही सकामतेने कर्म करता त्या अर्थी ते सकामतेचं पुण्य सकामतेचं नित्यनैमित्तिक कर्म पुण्य उत्पन्न करून तुम्हाला स्वर्गाधिकाची प्राप्ती करून देईल. याचाच अर्थ तुम्हाला मोक्ष होणं संभवनीय नाही. आता तो मुद्दा झाला. त्याच्यानंतर असा एक मुद्दा झाला की कर्म करत असताना त्या कर्माला दोन प्रकारचे अंकुर फुटत असतात. दोन प्रकारचे अंकुर फुटत असताना त्यामध्ये एक वासनारूप अंकुर आणि एक वासनारूप अंकुर म्हणजे तत्सापेक्ष तत्सदृश कर्म करण्याची वासना, हा एक प्रकारचा अंकुर असतो. अजून काय असतं? कर्म दोन प्रकारचे, एक विहित कर्म एक निषिद्ध कर्म. एक पुण्य उत्पन्न करतं, एक पाप उत्पन्न करतं आणि तो पाप पुण्याचा असणारा भोग हा दुसरा अंकुर. मग एक वासनारूप अंकुर आणि एक भोगरूप अंकुर, हे दोन अंकुर मात्र उत्पन्न होत असतात. आता त्यामध्ये एकाची निवृत्ती मनुष्याला करणं संभवनीय आहे, पण एकाची निवृत्ती मात्र मनुष्याला करणं संभवनीय नाही. तर कशाची निवृत्ती करणं मनुष्यास संभवनीय आहे? अशुभ वासनांकुर असेल तर तो सत्संगाने नाश करता येईल. हा, पण भोगाचा मात्र नाश होईल का? भोगाचा नाही, भोगूनच संपवावं लागेल. हा, म्हणजे त्यामध्ये भोग जो आहे, कोणता भोग आहे? धर्मापासून कर्म अकर्मापासून उत्पन्न होणारे जे पाप आणि पुण्य आहे ते पाप पुण्य त्याला भोगूनच संपवावं लागेल. मग याच्यामध्ये वासना सांगत असताना एक शुभ वासना आहे आणि एक अशुभ अशा प्रकारची वासना आहे. जर त्या ठिकाणी शुभ इच्छा, चांगली इच्छा असेल, परमार्थ करावं वाटत असेल, त्याला मुक्त व्हावं वाटत असेल, त्याच्या अंतःकरणामध्ये तीव्र तळमळ असेल की मी माझा उद्धार व्हावा, ऐक नाही काय मी उद्धार पाविन, काय कृपा करेल नारायण, असा त्याला अवघ्याचा विसर झाला हाच राहिला उद्योग. म्हणजे बाकीचा विसर पडला आणि एवढाच उद्योग राहिलाय. काय उद्योग? देव कृपा करेल माझं, देव कधी माझ्यावरती कृपा करेल आणि मला मुक्त कोण करेल, मला मुक्त करणारे संत कधी भेटतील, असा त्याच्या अंतःकरणामध्ये काय उद्योग राहिला, हा राहिला उद्योग. आणि असा ज्याचा उद्योग आहे त्याला जर सत्संगादी उपाय जर मिळाला तर त्याचा शुभ वासना अंकुर आहे. तो अंकुर आहे, पण कोणता? शुभ वासना अंकुर आहे. तो शुभ वासना अंकुर त्या ठिकाणी तो दृढ होईल का नाही? आणखीन त्याचा तो दृढ होईल. आणि अशुभ अंकुर जर असेल तर अशुभ अंकुर तो सत्संगादी उपायाने काय होईल? निघून जाईल. आणि जर शुभ अंकुर असेल तर तो काय होईल? दृढ त्या ठिकाणी
होऊ शकतो. म्हणजे मग एवढ्या बाबतीमध्ये पुरुष प्रयत्न सफल आहे का नाही? कोणत्या आहे. बाबतीत पुरुष प्रयत्न सफल आहे आता? शुभ वासना अंकुर असेल तर तो जास्त दृढ होण्यास मदत होईल आपल्याला. म्हणजे एक एक अंकुर आहे, त्या अंकुरामध्ये मनुष्य प्रयत्न असफल आहे आणि एका बाबतीत मनुष्य प्रयत्न सफल आहे. म्हणजेच वासनारूपी अंकुर आहे का नाही, त्या वासनारूपी अंकुराची निवृत्ती करण्यामध्ये मनुष्य सफल आहे. पण तो कसा सफल आहे? संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाईल. म्हणजे वासनारूपी बीज या ठिकाणी जळू शकते का नाही, आणि त्यामध्ये मनुष्य सफल आहे का नाही. पण मनुष्य त्याच्यातच म्हणतो, आणि कसला पारमार्थ आमच्या नशिबामध्ये आला, आणि आम्हाला कसला पारमार्थ घडतो. का रे बाबा, तू कुत्रा आहे का मांजर आहे का गाय आहे का बैल आहे का गाढव आहे, तू काय नक्की, का तुला ते मात्र करता येणं शक्य नाही. म्हणजे तुझी बुद्धी नाही, तुला तुला मनुष्यासारखं बोलता येत नाही, मनुष्यासारखा ग्रंथ हातामध्ये धरता येत नाही, असं काय आहे का? मग काय घाली भोगावरी अक्कात विषय घाली भोगावरी, काहीतरी एक अभंग येतो कोबऱ्यांचा. अकर्तव्य ते मनी धरी जळो त्याचे झाले पण विटळवणे वरते मन, नाही वैराग्याचा लेश अर्थ चाड जीव्या, असं येना तैसे झाले तुका म्हणे वाया गेले. पण सुरुवातीचं चरण आठवत नाही. तर अशा पद्धतीनं भजन घाली भोगावरी अकर्तव्य ते मनी धरी धरी मनी, म्हणजे भजन घाली भोगावरी आमच्या कसं नशिबात आले, म्हणजे भोगावं घालतो तो, आणि अकर्तव्य ते धरी मनी आहे का नाही, अशा पद्धतीनं करतो. आणि मग अशा पद्धतीनं आमच्या नशिबात पारमार्थ नाही, पण बाकीच्या गोष्टीला फार महत्त्व देऊन त्या गोष्टी तो करू शकतो. पण पारमार्थाच्या बाबतीत आमचं नशीब पुढं लावतो, त्याला नशीब घालतो. म्हणून त्या बाबतीमध्ये पुरुष प्रयत्न सफल असून, पुरुष प्रयत्न सफल, मला सांगा ह्या मनुष्य देहामध्ये तो कुबराय काय म्हणले, होईन देवाची म्हणती होती तरी का चुकीनं धरावं. माईक चालू झाला महाराज, माईक पण चालू होतं कधी चुकून चुकून माईक झाला असेल चालू. असू द्या, काय मुद्दा आला होता उपस्थित झाला होता. मला थोडी जरी विसंगती झाली का माझं परत सगळं जातं कुठं. कशावर गेलतो आपण? नरदे निदान लागले हाती. नरदेव निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, होईल देवाची म्हणती होती तरी का चित्तीने धरावी, आहे का नाही. मग नरदेह आहे का नाही, हा निदान आहे का नाही, हा ठेवा आहे का नाही, साठा आहे का नाही. पण ह्यालाच काय म्हणतो, भजन घाली भोगावरी. मग याच्यामध्ये म्हणतो आमच्या कसं नशिबात आहे, आमचं काय नशिबात आहे, तर नशिबात नाही असं सांगतो. आणि म्हणून तो वासनारूपी अंकुर निवृत्त करू शकत नाही. आणि जन्म मरणाला कारण तरी काय बरं, वासनाचे ना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मग जन्म घेणं हे वासनेवर अवलंबून आहे की नाही. मग ही जन्म मरणाची परंपरा या वासनारूपी अंकुराचं जर खंडन केलं, वासनारूपी अंकुर घालवला, तर ह्याने सुद्धा मोक्ष होऊ शकतो की नाही, मोक्ष होऊ शकतो, ऐक नाही. म्हणून एवढ्या बाबतीत वासनारूप अंकुर निवृत्त करण्याच्या बाबतीत मनुष्य प्रयत्न सफल आहे. आणि दुसरा जो अंकुर आहे, पाप पुण्य धर्माधर्म रूप कर्माचा असणारा जो भोग आहे, तो भोगण्यात मनुष्य काय आहे, असफल आहे. आणि वासनारूपी अंकुर निवृत्त करण्यामध्ये मनुष्य सफल आहे. इथपर्यंत मुद्दा लक्षात आला सर्वांच्या? आता यात काही शंका असेल तर परत सांगा वाटलं तर. पुढे पाचाला किती ओळाल ते ओंकार महाराज, तुम्ही वरती गेले काय फिरत फिरत, बरंच लांब गेले. पाहायला आलतो ना. हा, मग हाय तिथं जागा ना आता व्यवस्थित, सगळं मोकळे तेच मोकळं. उलट तिथंच एक असं माझ्यासारखं स्टँड घ्या वाटलंच तर, आणि तिथंच बसा, डोक्याला खटखट नाही कोणाची. हेच भारी. हा, मग तो का म्हणे आम्हा एकांताचं वासन नाही गुणदोष अंग येते, कोणी काही म्हणू नका आणि काही खटखट नाही करायचे, आपलं आरडा वरडा नाचा नागडे ना, काय घ्या नाही का कोणाशी. हा, पण तिकडं म्हणलं का मग ते दोष येतो, असं असतं. परमार्थ हा एकांताचा विषय.
चला आता कुठं आलतो, किती नंबर वळवते काय माहिती. वरून 5 नंबर म्हणजे तितक्या अंशामध्ये आपले पुरुष प्रयत्न सफल आहेत. तर त्याचा सत्संगादी उपायाने नाश होईल आणि शुभ वासना अंकुर असेल तर तो दृढ होईल. म्हणून पुरुषाच्या इच्छेने आणि साधन सामुग्रीने, आहे की नाही. आता त्याला पुरुषाची इच्छा पण आहे आणि साधन सामुग्री नको का आपल्याकडं, आहे का नाही. मग काय साधन आहे आपल्याकडं, परमार्थ महाधन. हे महाधन घेऊन नुसतं महाधन घेतलं आणि त्या धनाचा जर उपयोग नाही केला तर त्याचं अनुष्ठान आचरण हे साधन नाही का आपलं. हे पण आपल्याकडं अशा पद्धतीचं साधन असलं पाहिजे. आणि मग हे ग्रंथ म्हणा, नामस्मरण म्हणा, हे काय खरं आपलं हे साधन आहे. साधन तरी ह्याचे दोन्ही जरी कोणी साधेलं पर दरवी परणारी याचा धरी विटाळ, अशी कितीतरी साधनं आपल्याला वेगवेगळी विचारात घेता येतील. म्हणून अशा पद्धतीने हे साधन सामुग्रीने दृढ दृढ प्रवृत्तीचा हेतू जी दृष्ट वासना तिचा नाश होतो. बरोबर आहे की नाही. एक काय, एक साधन असलं पाहिजे, ऐक नाही. ही साधन सामग्री असली पाहिजे आणि एक मात्र पुरुषाची इच्छा त्यामध्ये असली पाहिजे. या दोन्हींच्या माध्यमातून जी असणारी वासना आहे ती दुष्ट वासना, तिचा मात्र काय होऊ शकतो, सत्संगादी उपायाने नाश होतो. यावरून तितक्या अंशामध्ये पुरुष प्रयत्न सफल आहे. यावरून तितक्या अंशामध्ये कोणत्या अंशामध्ये बरं, आणि कशाच्या कशाच्या माध्यमातून, कशाच्या माध्यमातून, आणि साधन सामुग्री त्या या माध्यमातून. दोन साधनाच्या माध्यमातून आणि जी अशुभ वासना आहे त्या अशुभ वासनेच्या निवृत्तीस आणि शुभ वासना दृढ करण्याच्या बाबतीत मनुष्य प्रयत्न मात्र सफल आहे. परंतु पुढे पहा, भोग देण्यास बलवत्तर हेतू जे धर्माधर्म रूप अदृष्ट त्याची फल भोग वाचून कर्म आचरणाने किंवा इच्छेच्या अभावाने निवृत्ती होणार नाही. परंतु भोग देण्यास बलवत्तर जे धर्माधर्म पाप पुण्य जे काय आहे का नाही अदृष्ट, आता ते प्रत्यक्ष आहे का, नाही. कारण ह्या जन्मामध्ये केलं नाही, ह्या जन्मामध्ये आता ते म्हणतात ह्या जन्म आता केलं ना आता भोगायला आलं, असं नाही लगेच होत. काही दृढ काही इथं काय दिलं शब्द अदृढ, आहे का नाही, आणि काही दृढ असतात, आहे का नाही. तर त्याला काल एक शब्द काय वापरला होता आपण, दृष्ट दृष्ट द्रष्ट आणि अद्रष्ट, आहे का नाही. मग आता असं होतं की ह्या जन्मात सुद्धा काही गोष्टी आपल्याला केलेल्या भोगाव्या लागतात आणि काही पूर्वजन्मीच्या सुद्धा भोगावा लागत असतात. सोपं उदाहरण देतो, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता आपण संध्याकाळी जेवतो की नाही, सकाळचं दुपारचं, मग कधी कधी आपण गरम गरम स्वयंपाक करत असतो. मग गरम गरम स्वयंपाक केला म्हणजे 1 तासभर तर स्वयंपाकाला लागत असतो. आता सुरुवातीला जर तुम्ही भाजी केली असेल तर सुरुवातीला भाजी केली, नंतर भात बनवला, नंतर भाकऱ्या बनवल्या, काय असं चपात्या बनवल्या, आणि एवढंच बनवलं का, याच्या आधीचं सुद्धा त्या ताटामध्ये बरेच काही पक्वान्न असतात. त्याच्यामध्ये काही गोड पदार्थ असतील, काही पापड असेल, काही चटणी मिरची असेल, लोणचं वगैरे असेल. तर लोणचं कधीच आहे, म्हणजे आता ह्या दिवसाला वैशाख ज्येष्ठामध्ये आंब्याला आंबे कैऱ्या येतात आणि त्याचे लोणचे तयार केले जातात, बरोबर ना. म्हणजे वर्षभराचं लोणचं. पापड उन्हाळ्यामध्ये केले जातात, कुरड्या वगैरे ह्या आधीच्याचे. पण जेवायला कधी आले तुम्हाला, आता जेवायला आले, म्हणजे वर्षाचं तुम्हाला ते जेवायला आलं. आणि काही काही भाजी केली ती 1 तासापूर्वीची आली, भात त्याच्या आधीचा थोडा, आहे का नाही. म्हणजे मागं पुढं अंतर आहे का नाही. आणि भाकऱ्या गरम गरम केल्या तर गरम गरमच ताटात आल्यात, आहे का नाही. तर काही कर्म कसं असतात, एकदम गरम गरम, म्हणजे आता केलं ना आत्ताच बघायला आलं. काय म्हणले त्याने, आत्ता केलेलं आत्ता. अग्नीवरती पाय जर दिला तर चटका आपल्याला वर्षा 6 महिन्यामध्ये नक्कीच बसू शकतो का, आत्ताच बसन, लगेच म्हणजे ते दृढ आहे. मग त्याला कसं म्हणायचं, द्रष्ट म्हणायचं का अदृष्ट म्हणायचं. दृष्ट हे द्रष्ट हे प्रत्यक्ष भोगायला आलेले, ऐक नाही. काही कर्म केले का लगेच भोगायला, ऐक नाही. आणि काही कर्म मात्र मागच्या जन्माचा असेल, काही त्याच्या मागच्या जन्माचा असेल, काही वैशाखातला असेल, काही ज्येष्ठातला असेल, ऐक नाही. आणि काही काहींची हे संपून गेले असेल, काय मर्यादा त्याला तुम्ही काय म्हणतो
की त्या एक्सपायर डेट आहे का नाही, अशा पद्धतीनं ते पण सध्या कधी कधी वापरायला येऊ शकतं, भोगायला येऊ शकतं. हे पण मग हे याच्या बाबतीत मनुष्याचा प्रयत्न सफल आहे का असफल आहे म्हणत, एवढ्या बाबतीत मनुष्य प्रयत्न. वेळ जर आली ना, कधी कधी आपण काय म्हणतो, लहान असताना, आता ती आता नाही राहिली मला ती परिस्थिती, पण भाकरी शिळ्या राहिल्या का त्या तव्यावरती ठेवायचे, कोरके करायचे आणि खात बसायचे, आहे का नाही. तर किती पण आवडीनं खायचं. आता खात नाही. आता काय येत नाही, आता तुम्हाला नशिबातच नाही थोडं काय असं म्हणायचं. पण पूर्वी खिशामध्ये घालून फिरवायचं, अशी गंमत असायची. तर हे कासाठी सांगतो की आपल्याला सोपी सोपी उदाहरणं दिले का आपल्याला ते सोपं लक्षात येऊन जातं, म्हणून तसं सांगायचं. चला, परंतु परंतु भोग देण्यास बलवत्तर हेतू, हेतू म्हणजे कारण, जे धर्माधर्मरूप म्हणजे पाप पुण्य आहे का नाही, हे धर्माधर्मरूप अदृढ त्याची फलभोगा वाचून कर्म आचरणे. आता त्याचं फल भोगा वाचून आणि कर्म आचरणे आहे का नाही, कर्माचं काय केलं, आचरण केलं, आणि त्या कर्माच्या आचरणाने किंवा आहे का नाही, तो काय म्हणला होता, कर्म आचरण म्हणजे तुम्ही काय करा, तुम्ही मात्र त्या ठिकाणी प्रायचित्त कर्म करू नका. काय प्रायचित्त कर्म करू नका बरं, मग तुम्ही काय करा, नित्यनैमित्तिक कर्म करा. थोडं मागं जा परत, म्हणजे जाग म्हणजे पान नका उचकूत बसू, विचार करत, म्हणजे मागं त्याने काय मुद्दा उपस्थित केला होता, की तुम्ही प्रायचित्त कर्म न करता नित्यनैमित्तिक कर्म करा. नित्यनैमित्तिक कर्म करत असताना त्यामध्ये काय होतं, की ते कर्म करणं म्हणजे सकाळीच उठणं. आता एवढ्या सकाळी उठून ते सगळ्या गोष्टी, आता जरा दिवस बरे म्हणून सकाळचं उठायला बरं वाटतं, पण थंडीच्या दिवसामध्ये उठायला बरं वाटतं का एवढ्या थंडीत, तरी पण एवढे क्लेश होतात, दुःख होतात. मग हे क्लेश आणि दुःख होतात, हे काय, हे काय तुम्हाला, प्रायश्चित्त आहे, प्रायश्चित्त. हेच एक प्रकारचं काय आहे, प्रायश्चित्त कर्म तुम्हाला काय कशामध्ये होतं, नित्यनैमित्तिक कर्मामध्ये होत असतं. मग याचा अर्थ काय, तुम्ही कर्म आचरणाने काय केलं, प्रायश्चित्त कर्माची निवृत्ती केली आहे का नाही. वेगळं प्रायश्चित्त कर्म करायची गरज आहे का, अजिबात सुद्धा नाही. असं त्याने सोपं करून दिलं ना आपल्याला, असं सोपं करून दिलं होतं आहे का नाही. मग हे म्हणले कर्म आचरणे किंवा फलिच्छेच्या अभावाने. आणि काय म्हणलं होता, की संचेतात असणारं जे तुम्हाला पुण्यापासून धर्मापासून उत्पन्न होणारं जे पुण्य आहे, ते पुण्य आता आम्हाला भोगायचं नाही, म्हणून त्या फलिच्छेचा तुम्ही काय म्हणले, अभाव. म्हणजे दोन गोष्टी म्हणले की नाही, नित्यनैमित्तिक कर्म केल्याने होणारे क्लेश म्हणजेच ते प्रायचित्त आहे, ते तुम्हाला करण्याची गरज नाही. आणि दुसरं जे असणारं धर्मरूप पुण्यरूप असणारं जे कर्म आहे, त्याच्या भोगाच्या इच्छेचा अभाव आहे की नाही, या अभावाने निवृत्त मात्र होणार नाही. म्हणून प्रारब्धातील शुभाशुभ कर्मामध्ये प्रवृत्ती उत्पन्न करणारा संस्कार हा जो एक अंश आहे, तितक्या अंशात पुरुष प्रयत्न सफल आहे. मग कशात सफल झाला, की प्रारब्धामध्ये काही शुभ असेल, काही अशुभ असेल. आता हे शुभ अशुभ हे जे आहे, हे पूर्वी कर्म केलंय त्याचीच वासना राहिली का, आता नवीन वासना निर्माण झालेली आहे आपल्याला, पूर्वीची वासना आहे. हे कशावरून सिद्ध झालं, ज्या अर्थी आपण देहाला आलो त्या अर्थी वासना होती, ऐक रे. मग नुसती एकच वासना असेल का, दोन्ही पण वासना असेल ना, शुभ वासना असेल, अशुभ वासना असेल, आणि ह्या मनुष्याच्या ठिकाणी स्वाभाविक असतातच. म्हणून कुठे गेलं ते, म्हणून प्रारब्धातील शुभाशुभ कर्मामध्ये प्रवृत्ती उत्पन्न करणारा संस्कार हा जो एक अंश आहे, तितक्या अंशामध्ये मात्र पुरुष प्रयत्न सफल आहे. आणि धर्माधर्मरूप दुसऱ्या अंशात पुरुष प्रयत्न व्यर्थ आहे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं आता. तो प्रारब्ध वंशज बलवान आहे, त्याची भोगानेच निवृत्ती होते. म्हणून प्रारब्ध अंश जो आहे का नाही, तो कसा आहे, त्या ठिकाणी बलवत्तर आहे. आणि बलवत्तर असल्यामुळं त्याला चुकवता येईल का, कोणाला चुकवता येणार नाही. आणि चुकवता आलं का कोणाला, येथे उरो आले नाही अवतार येरते पामर जीव किती. म्हणजे आपल्यासारख्या पामरांची काय गंमत बरं, काय गत, काय तमा. वास्तविक पाहिलं तर कर्मे श्रीराम वनवासा गेला, पुढं काय, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण शयो पावला,
काय कर्मे दशरथ योगे मेला, नाही कर्मे रावण शय पावला ना, योग घडला सीतादेवी, असं काहीतरी आहे, मला आता आठवत नाही. ज्ञानोबरायांचाच अभंग आहे, मागं पाहिला होता तो अभंग. म्हणजे कर्माची गती कोणाला चुकवता आली का? कर्माची गती कोणाला चुकवता आली नाही. म्हणजे देव जरी झाला तरी कर्म त्याला भोगावं लागलंच का नाही? वास्तविक पाहिलं तर हे देवाची लीलाच असते एक प्रकारची. वास्तविक पाहिलं तर त्यांचा जो देह आहे, ते मला वाटतं कालच विषय झाला आपला, की त्यांचा लीला विग्रही असणारा देह आहे. वास्तविक पाहिलं तर पाप पुण्याचा त्यांचा काय संबंध आहे का? चौथ्या तरंगामध्ये आपण पाहणार आहे की रामकृष्णाधिकाची शरीर ही कशी सांगितली ओंकार महाराज? हे शरीराला कारण कोण आहे? रामकृष्णाधिकाच्या शरीराचं कारण काय? त्यांचे काय म्हणतात त्याला, राम साधक जे इच्छा व्यक्त करतात, त्या मला असं वाटतं साधू आणि असाधू या दोघांचं पाप पुण्य निर्माण झालं, त्यामुळं तो देह निर्माण झाला. त्यामुळे भगवंताला अवतार घ्यायचा असतो. कशासाठी अवतार घ्यायचा असतो? की जे धर्म जात आगवे, युगायुगी मी रक्षावे, ऐसा ओघ हा स्वभावे, आद्यासे म्हणून आज तो परते ठेवी, अव्यक्तपण नाठवी, जे वेळी धर्मा ते अभिभवी अधर्म हा. याच्यामध्ये काय सांगितलं की जे धर्मजात आगवे, सर्व धर्म आहे का नाही, ते युगायुगी आहे का नाही, युगायुगी युगानुयुगामध्ये मला त्याचं रक्षण करावं लागत असतं. म्हणजे धर्माचं रक्षण करण्याकरता आणि अधर्माचा नाश करण्याकरता त्यावेळी आपल्याच्याने काय वरे मी साकार होणे अवतारे. पण मी तर आजत्व आहे, म्हणजे जन्मरहितपणा आहे. मग माझा आजत्व परती ठेवी, म्हणजे जन्मरहितपणा मी बाजूला ठेवतो. अव्यक्तपण मी निराकार आहे, अविनाशी आहे, जे काय आहे ते मी बाजूला ठेवतो. का? धर्मा ते अभिभवे, हा अधर्म, आणि धर्मावरती काय करतो? अभिभव करतो, आवरण येतं, त्याच्यावरती वरचढ होतो. त्यावेळेस मला त्या ठिकाणी यावं लागतं. आणि येतो म्हणजे कायसाठी येतो? काय कोणाला मारण्यासाठी भगवंत येतो का? ज्ञानोबराय म्हणते काय मारायचं काम नाही, भगवंताने कवर कोणाला मारायचं? आणि मारायला ते मरतेच नाही तर कसं काय भगवंत मारेल बरं? मारतात का लोक? आपण मरतो का? लोकांना असं वाटतं देवाचा जन्म झाला म्हणजे अधर्माचा नाश होणार, म्हणजे अधर्मीला संपवून टाकणार. असं नाही संपत देव. देव अधर्माला संपवायचं म्हणजे काय करतो? शरीर नाही संपत. आता देवाने शरीराला संपवलं तर अर्जुनाला काय दोष द्यायचा बरं? तू एक वध येता हे सगळे लोक मरता, अशी भ्रांती जनेची ता येऊ देशी. तू एक मारणारे आणि हे सगळे लोक मारणारे आहे, अशी भ्रांती जने कदाचित तुझ्या मनामध्ये येईल तर येऊ देऊ नको, असं भगवंत स्वतः सांगतोय की नाही? कारण हे अनादी सिद्ध आगवे, ही जन्ममरण परंपरा कशी अनादी काळापासून चाललेली आहे का नाही? होत जातं स्वभाव, हे स्वभाव कोणी होते का नाही? हा, मग तरी तू का ना स्वच्छावे सांगे माझं, तू याचा का बरं शोक करतो? म्हणजे हे भगवंत स्वतः सांगतात. आणि भगवंत येऊन मग आता ह्या बाकीच्या देहाला मारत बसतील का? मग भगवंत मारत नाही. भगवंत काय करतात? मी अविवेकाची काजळी, हे स्पष्ट उभे आहे का नाही? आणि फेडोनी विवेक दीप उजळी, ते योग्या पाय दिवाळी निरंतर, योग्याला ती दिवाळी निरंतर आहे का नाही? हा, मग अंधकाराचा नाश करायचा आणि प्रकाशाचा उदय करायचा आहे का नाही? तोडी आश पाश करे वास हृदय, किती प्रमाण आपण पाहू शकतो. मग यालाच म्हणायचा अवतार. आता मला सांगा, ह्या सत्संगाने सुद्धा भगवंत अंतःकरणामध्ये प्रवेश करून जातो की नाही बरं? म्हणजेच अंधकाराचा नाश करतो आणि प्रकाशाचा उदय करतो, म्हणजे स्वरूपाचा तो बोध करून देतो. म्हणजेच याचा अर्थ काय केला? एक मनुष्य मारला का नाही त्याने, एक जन्म त्याचा नष्ट झाला की नाही, आता नवीन जन्म झाला की नाही आता परत त्याला? त्या दिवशीच म्हणलं ना, द्विज शब्दाचा अर्थ काय? संस्कारात द्विज उच्चते, असा नेम झाला होता त्या ठिकाणी. जाऊ दे, आता तो विषय वाढत राहतो. कुठे गेलतो आपण? तितक्या अंशात पुरुष प्रयत्न सफल आहे आणि धर्मरूप दुसऱ्या अंशामध्ये पुरुष प्रयत्न व्यर्थ आहे. तो प्रारब्ध वंशज बलवान आहे, त्याची भोगानेच निवृत्ती होते. प्रारब्धाच्या या दोन अंशाचे ज्यास यथार्थ ज्ञान नसते. प्रारब्धाच्या या दोन अंशाचे कोण उत्तर देईल बरं? दोन अंश कोणते प्रारब्धाचे? नव्यातल्या मंडळीनं जुन्यातल्या मंडळीला पाठच असते जवळजवळ. सांगा, जुन्यातली मंडळी नाव घेऊन सांगायचं का? नाव घेतलं काय लोक उत्तरच नाही देते, काय नाव घ्यायची? हा ना, गमतच अशी होती. मग ऐकायला तर सगळे ऐकायच्यात, मग उत्तर तर मिळतही नाही आपल्याला.
सांगा चला आता. 2 अंश कोणी? पाप पुण्य रूप अंकुर. पाप पुण्य रूप अद्रष्ट द्रष्ट अंकुर. एक वासना रूपी आणि एक भोग रूपी, हे 2 अंकुर आहे का नाही? हे 2 अंकुर आहे का नाही? याचं काय आहे, त्या लोकांना यथार्थ ज्ञान नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रारब्धाच्या ह्या 2 अंशाचे ज्यास यथार्थ ज्ञान नसते असे पुरुष आपल्या अनुभवानुसार प्रारब्ध बलवान किंवा प्रयत्न बलवान असा निश्चय करून परस्परामध्ये वाद करीत असतात. ऐक नाही. मग हे लोक काय म्हणतात, अहो आपलं कसं आलं नशिबात, आपलं काही नशिबामध्ये नाही, ऐक नाही. आणि काही लोक म्हणतात नशिबात नसलं तर काय, पाय देईल तिथं पाणी गाडेल, ऐक नाही. म्हणजे काही लोक काय करतात नशिबाचं काय करतोय म्हणले, अहो आपलं सामर्थ्य बलवान आहे, मग ते काय करतात, काही लोक प्रारब्धाला मानत नाही, काही लोक काय करतात, प्रारब्धाला मानत नाही, काही कर्माला मानतात, ऐक नाही. अशा पद्धतीने 2 मुद्दे यामध्ये आहे. ते असे पुरुष आपापल्या अनुभवानुसार म्हणजे ज्याला या 2 गोष्टीचं म्हणजे 2 अंशाचं यथार्थ ज्ञान नसतं, ते आपापल्या अनुभवानुसार म्हणजे त्याला जसा अनुभव येतो त्या अनुभवानुसार प्रारब्ध बलवान किंवा पुरुष प्रयत्न बलवान असा निश्चय करून परस्परामध्ये वाद करीत असतात. परस्परामध्ये काय करतात, वाद करतात. 2 वाद त्यांचे असतात, ऐक नाही. तर ते 2 वाद आतापर्यंत आपण सांगून झाले. अशा ते परस्परामध्ये काय करतात, वाद करतात. आणि हा वाद करत राहतच त्याच्यामध्ये काय करतात, संपूर्ण आयुष्य घालवत असतात, ऐक नाही. आणि तुकोबाराय काय म्हणतात की बहुतांच्या आम्ही न मिळो मताशी कोण कैसी कैसी भावनेची. आता प्रत्येकाची भावना, प्रत्येकाचा विचार भिन्न भिन्न आहे का नाही. बरं, सिद्धांत एकच असतो बाबा, पण मत मात्र भिन्न भिन्न असतात की नाही. आणि त्या मतामध्ये जर आपण विचार करत बसलो, याचं मत काय, त्याचं मत काय, याला काय म्हणणं आहे, याचं म्हणणं काय, प्रारब्ध वंश ऐक नाही का, वासना भोग याच्यातलं काय श्रेष्ठ आहे, याच्यामध्ये कशी आपण निवृत्ती करतो, शास्त्राचा सिद्धांत बाजूला ठेवतात आणि आपापल्या मनाने ते बोलत राहतात. उलट तुकोबराय म्हणले की विचार करता वाया जाय काळ आणि लटिकेतेमुळं काहीतरी विचार करता वाया जाय का काळ लटिकेतेमुळं फजितीचे. शेवटी फजितीच होते का नाही त्याच्यामध्ये. आणि हा विचार कोण करतात, अवगुणी लोक करतात. चांगले लोक हा विचार करतील का, त्याला वेळ तरी आहे का विचार करायचा, नाही. उलट अवगुण्याच्या हाती आहे अवघी फजिती, नाही पात्रा सवे चाड, कितीतरी लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणून तुका म्हणे तुम्ही करा घटापटा नका जाऊ वाटा आमचे. आम्हाला कळालंय, आता काय कळालेलं आम्हाला, की आम्हाला एक कळाले सिद्धांत. काय सिद्धांत आहे, वाचून ज्ञानविने एके उपाय करीशी जितके तुम्हाला उपाय करायचे तितके करा. पण आम्हाला एक उपाय कळाला का, तुम्ही काय घटापाटा करायचंय, घट उपयित पट उपयित घटाचं पटाचं साऱ्याचं ज्ञान करा. आम्हाला त्या घटाचं ज्ञान करायचं नाही आणि पटाचं ज्ञान करायचं नाही. आम्हाला कायच ज्ञान करायचंय, सगळ्याचं अधिष्ठान काय त्याचं आम्हाला ज्ञान करून घ्यायचंय. एकदा त्याचं ज्ञान झालं, एकदा कारणाचं ज्ञान झालं तर कार्याचं ज्ञान होतं की नाही आपल्याला. एकदा कारण कळलं तर कार्य सारे कळतील का नाही. बस, मग आता बाकीचं काय करायचं का, बाकीचं काय करायचं नाही. आणि त्याच्यात जर करत राहिलं तर वेळ जातो की नाही, सारा वेळ त्याच्यामध्ये जात असतं. म्हणजे लोक आपल्या मनाला येईल तसं त्या ठिकाणी म्हणत राहतात, परंतु साधू संत मात्र त्या वादामध्ये गुंतत नाही, आहे का नाही. त्यांचा एकच निश्चय, एकदा कारणाचं ज्ञान झालं का सारे कार्य मात्र त्याला कळत असतात. आणि कारणाची निवृत्ती झाली का साऱ्या कार्याची काय होते, निवृत्ती त्या ठिकाणी होतात. पण आपण ज्याला अनुभव नसतात ते आपापल्या मनानुसार अशा पद्धतीनं वाद करत असतात. असो म्हणजे हे पुष्कळ झालं, आता जास्त काय बोलण्यासारखं नाही. या प्रकाराने अज्ञानी जीवास फलभोगा वाचून कर्मनिवृत्ती संभवत नाही. या प्रकाराने विचाराने जे अज्ञानी जीव आहे, ऐक नाही. आता त्याने पूर्व पक्षाने सांगितलं होतं, हे काय कोणत्या सिद्धांताला धरून सांगितलं का, उलट त्याने सिद्धांताची हानी केली, शास्त्राला विरुद्धार्थाने प्रतिपादन केलं. हे अज्ञानाचा मार्ग नाही का, उलट हा सारा अज्ञानाचा मार्ग आहेच. आणि म्हणून अशा पद्धतीनं जे लोक अज्ञानी आहे त्या अज्ञानी जीवास फलभोगा वाचून कर्मनिवृत्ती संभवत नाही. त्याने कितीही ते कर्मनिवृत्त करण्याचा प्रयत्न केला तर त्याची निवृत्ती त्याला संभवते का,
संभवणे शक्य आहे का? अहो, ह्या जगताचा जर किती विचार करा बरं, ऐक नाही. उलट त्या जगाचा विचार करता असताना, कर्माचा विचार करता असताना किती कोट ब्रह्मदेवाचं आयुष्य जरी घेतलं तर याचा अंत लागेल का कोणाला? आणि हा किती जरी फिरला या ब्रह्मांडात, या विश्वात, तरी त्याला कधी अंत लागेल का? अख्खं आयुष्य संपून जाईल. असे जन्माचे जन्म, कल्प कोटी गेले, ब्रह्मदेवाचं वरून आयुष्य घेतलं तरी त्याला याचा अंत लागेल का? लागणार नाही. ऐक नाही. पण एकदा त्याला जर कळलं की हे सगळं माया कार्य आहे, स्वतःहून विलक्षण आहे, असं एकदा कळलं तर तो तिथंच मुक्त नाही होणार का? का त्याला कुठे लोकांतराला जावं लागेल का? लोकांतरच त्याच्यामध्ये कुठं जावं लागणार नाही. अशा पद्धतीने त्याचं ते सारं निवृत्त होऊ शकतं. परंतु काय होतं की ते लोक कसे असतात? अज्ञानी असतात. आणि अज्ञान काय करतात बरं त्या ठिकाणी? कशासाठी? हात भरून या धुवावे, म्हणजे हात भरायचा, हात भरायचा आणि परत धुवायचा आणि परत भरायचा, असं त्यांचं काम काय असतं? कायमस्वरूपी चालूच असतं. म्हणून अज्ञानी जीवास फलभोगा वाचून कर्मनिवृत्ती संभवत नाही. भोगा वाचून कर्माची निवृत्ती झाल्यास मात्र संभवते. एक मिनिट. पण इथं बरं का, भोगा वाचून कर्माची निवृत्ती ज्ञानास मात्र संभवते. ज्ञानी शब्द नाही वापरला मी ना. भोगा वाचून कर्माची निवृत्ती ज्ञानास मात्र संभवते. इथं तुम्हाला जरा थोडं काहीतरी वेगळं वाटतंय का ही ओळ वाचताना? भोगा वाचून कर्माची निवृत्ती ज्ञानास मात्र संभवते, म्हणजे ज्ञानाला भोग होत नाही असं त्याचा अर्थ होतो. मग ज्ञानाला पण नाही भोग होणार का? म्हणजे एक अज्ञानी मनुष्य आणि एक ज्ञानी मनुष्य मिरचीच्या बाजारामध्ये गेला. अज्ञानी मनुष्याला ठसका आला आणि ज्ञानी मनुष्याला मात्र मिरच्यांचा ठसका आला नाही, असं होईल का? मग इथं का म्हटलं यांनी? इथं ही ओळ काय म्हणजे? भोगा वाचून, ऐक नाही, कर्माची निवृत्ती ज्ञानी मनुष्यास संभवते, हे का म्हणलं असं? किंवा आपण एक अभंग बघा बरं. एका जनार्दने भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. असं कसं काय होईल बरं? हे सगळं विसंगत वाटते की नाही? वास्तव पाहिलं तर हे विसंगत नाही, हेच खरं संगत वारी. पण हे कोणासाठी? आता हे म्हणलेले हरिकृपे त्याचा नाश झाला का हरिकृपे त्याचा बाद झाला? बाद नाश एकच येतो ना. नाही, बाधाने नाश एक येत नाही. नाश म्हणजे नष्ट होणे आणि बाद म्हणजे तात्पुरतं. आता त्याच्यात वाच्यार्थ घ्या आणि त्याच्यात लक्ष्यार्थ घ्या. याच्यामध्ये भरपूर विचार करण्यासारखं आहे का नाही? असं असतं की ज्ञानी पुरुष असतो ना, हा ज्ञानी पुरुष देहावरती येतो का? त्याला देहाशी तादात्म्य असतं का? बरं, देहाशी तादात्म्य नसतं. बरं, संचित, प्रारब्ध, क्रियामान हे कोणाचं असतं? आत्म्याचं असतं का देहाचं असतं? देहाचं असते. आणि त्याचा निश्चय काय झालेला असतो? येथ आत्मा आत्म्याच्या ठाई, देखीचा देहीचा धर्म देही. बरोबर ना? आत्मा आत्म्याच्या ठिकाणी, बरोबर ना? आणि देहाचा धर्म देहाच्या ठिकाणी. मी देह आहे का मी आत्मा आहे? मी आत्मा आहे. मी देह नसून मी आत्मा आहे. बरं, आता तो आत्म्याशी एकरूप होतो, देहाशी मात्र एकरूप होत नाही. मग ज्या अर्थ तो देहाशी एकरूप होत नाही, मग देहाचं कर्म कोणाला? देहाला. आणि हा कोण आहे? आत्मा. मग मला सांगा, एका जनार्दनी नाश झाला का बाद झाला? उलट त्याचा सगळ्याचा बाद झाला. बाद शब्दाने लक्षार्थ करायचा सगळ्याचा नाश झाला. बरं, इथं बाद शब्दाचा अर्थ विचार का घेतला माहिती का? की असं असतं की तो देहातच असतो ना, तो देह संघ असे, तो मनुष्यासारखा दिसे, तो मनुष्यासारखा असे परी मनुष्यत्व तयानं घडे, जैसे जळा माझे न बुडे भानुबिंब. जसं सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलं, ते पाण्यात बुडून जातं का? नाही ना. उलट कसं असतं, ते दिसतं त्याच्यामध्ये. किंवा काय होते का? पूर्ण कुंभ ओलंडला तेथे बिंबाकार दिशे भ्रंशला, परी भानू नाही भासला त्या असावे. पूर्ण कुंभ म्हणजे घट भरलेला आहे, रांजण भरलेलं आहे, आणि त्या रांजणामध्ये पाणी भरलेलं आहे, त्याच्यात सूर्याचं प्रतिबिंब पडलं आणि कालांतराने तो रांजण पालथा झाला, तर आणि त्याच्यातलं पाणी पण नाहीसं झालं. आता पाणी खाली सांडून गेल्याच्या नंतर आता सूर्याचं प्रतिबिंब पडत नाही, याचा अर्थ आकाशातला सूर्य नष्ट झाला, असं आहे का?
असं होत नाही ना. मग तो कसा असतो, फक्त भानुबिंबासारखा पाण्यावरती पडलेला दिसतो, आहे की नाही. आणि आपण त्याला काय समजत असतो, त्याला कोणतरी सामान्य समजतो. पण तो तैसा सामान्य तो पाहिजे तरी साधारणचे देखीचे. पण एरवी निर्धारता नेणे जे सोय जायची, त्याची सोय, त्याची अवस्था, त्याची स्थिती याचा जर निर्धार केला, विचार केला, तर ते आपल्याला तो निर्धार तरी करता येईल का त्याचा, कसा असतो. कारण तो मनुष्यासारखा दिसे ना, ऐक नाही, सामान्यच वाटतो आपल्याला. तो देहसंग तरी असे परी चैतन्यासारखा दिसे, ऐक नाही. तो देहसंगच आहे, ऐक नाही, पण कसा असतो, चैतन्यासारखा, एकदम चैतन्यासारखा त्या ठिकाणी असतो, ऐक नाही. तो उलट काहीतरी उभे का तो परब्रह्मची मनुष्य ओळखतो. म्हणजे तो स्वतःच परब्रह्म पण मनुष्याच्या वेशामध्ये असतो. याचा अर्थ काय असतो, तो लोकाला मात्र सामान्य दिसतो, लोकांना मात्र अडाणी कबाडी चातुर लपी महत्व हरवे त्याचा स्वभावच असतो ना. आणि वेड्या माझी दडे असं त्याचा स्वभाव असतो, म्हणून तो सामान्य वाटतो. पण त्याची अवस्था आपल्याला विचारात घ्यायचं जर झालं तर घेता येईल का, ती मात्र घेता येणार नाही. अशी त्याची अवस्था झालेली असते. म्हणून अशी त्याची अवस्था झाली असते. मग तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे हरी आणि काही उरो नेदी उरी. आता त्याला काही उरल का बरं त्या ठिकाणी, आणि उरू नेदी आणि तो हरी, हरी म्हणजे त्याचं खरं यथार्थ ज्ञान, परमात्म्याशी एकरूपतेचं ज्ञान. काय उरून देईल का त्याला, प्रारब्ध क्रियामान भोग काय उरल का त्याला उरतच नाही. उलट काय होतं, सारं त्याच्या बरं भोगलं नाही का त्याने, अहो सगळं भोगलं ना त्याने, काय भोगायचं राहिलं मला सांगा ना. तो सगळं भोगतोय, भोगत नाही असं नाही, उलट आपल्यापेक्षा चांगला भोगतोय, कमी नाही भोगत, तो जोर लावून भोगत असतोय, ऐक नाही. पण एवढं सगळं काय म्हणतो आपण, भोग भोगुनी ब्रह्मचारी, भगवंताचं वर्णन करतो की नाही आपण. मले यमुना माई की आमच्या देवाने जर काही भोगलंच नसेल, किती खंडी अन्न खाल्लं, असं काहीतरी म्हणतात की एवढं अन्न खाल्लं ते एवढं अन्न रोज खायचं. कोणते ऋषी होते त्यांनी एवढं अन्न खाल्लं, आहे का नाही, एवढं अन्न रोज खायचं. आ दुर्वास ऋषी. 18 खंडी अन्न रोज खावं लागत होते म्हणे त्यांना, ऐक नाही. आणि वरून म्हणले जा म्हणले यमुना माईला विचारा म्हणले की आमचे दुर्वासा म्हणले, ऐक नाही, अन्नाचा एक जर कण खात नसतील तर यमुना माई रस्ता दिला, आणि दिलं यमुना माईने रस्ता. आणि लोक म्हणले अहो रोज 18 खंडी अन्न खातात, आणि म्हणले अहो ते भोग भोगून ब्रह्मचारी, ऐक नाही, अशा पद्धतीचं. मग त्याला भोग होईल का, त्यांना भोगवत नाही. मग नेराला तरी भोग संभवतो का. म्हणून अशा पद्धतीनं त्याने सर्व केलं. त्याने न पाहता विश्व देखिले, न करता सर्व केले, न भोगता भोगले भोग जात, एकेची ठाई बसला परी तोच सर्वत्र गेला, हे विश्वास झाला अंगीची तो. अशी त्याची अवस्था झालेली. म्हणून त्याला भोग भोगतो का, त्याला संभवतो का भोग, बरं त्याच्याशी काही तादात्म्य नाही ना. अहो त्याचं त्या बघा ना, तुकोबरायांचं उदाहरण घेऊन बघा की बरे झाले देवा, निघाले दिवाळी, बरी या दुष्काळी पीडा केली. अहो आपलं थोडं काही जर उन्हबाणं झालं तर आपण किती वैतागवाडी करून घेतो बरं, ऐक नाही, किती त्याची काळजी, किती त्याची चिंता सारखी लागते. आणि ते म्हणतात बरं झालं, बरं झालं, ऐक ना, बरं झालं जगे पावलं अपमान, हे सगळं बरं झालं असं ते म्हणतात. आम्ही सदैव सोडके, बरं झालं, चांगलंच झालं. याचा अर्थ काय, हा देहाचा भोग हे देहाला होतो, आमचा याच्याशी काही तादात्म्य संबंध नाही. मग याचा अर्थ त्याला ते भोगावं लागतं का मग, नाही ना. काही आता मोठं कुटुंब आहे, समजा पाहुणा आला, पाहुणा काय करतो, लोक काय म्हणतात पाहुण्यासारखे आले, पाहुण्यासारखे राहा, तुम्हाला बाकीच्या गोष्टीचे काय कर्तव्य आहे का, बस गप, खायला प्यायला मिळतं ना, बस गप. आपला पाहुणा गप बसवतो, त्याला काय कर्तव्य आहे का नाही. तो माणसाने तर खरं दादाने हे सांगितलं, पाहुण्यासारखं राहा घरामध्ये, म्हणजे तुमच्या डोक्याला कटकट राहणार नाही. मग पाहुणा आला म्हणजे कायमच बसून राहतो असं नाही, थोडंफार काहीतरी मदत पण करतो का नाही. मग याचा अर्थ त्यांच्या घरात काय झालं, कसं झालं, याच्याचे काय कर्तव्य आहे का. फक्त तुमच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहे, डोळ्याला पाणी तरी येतं का त्याच्या त्याच्या डोळ्याला पाणी नसतं, फक्त तो आव्हानतो की नाही. ज्ञानी पुरुषाचा फक्त आव्हानाचंच काम असतो, फक्त देखावा करायचा असतो. तो काही प्रारब्ध क्रिया माणसांचे त्याला आहे का, ज्ञानाला होतच नाही, ऐक नाही, भोगा वाचून निवृत्ती, या अशा अर्थाने घेतलं तर तुमची ओळ लक्षात येईल. आणि तुम्ही तुमच्या मनाने जर घेतलं तर ओळ लक्षात येणार नाही. ठीक आहे. बघा आता भोगा वाचून हा कर्माची निवृत्ती नेण्यास मात्र संभवते. कारण कर्ता कर्म आणि त्याचे फळ ही सत्य नसून अविद्येमुळे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कल्पित आहे, ऐक नाही. बघा आता कारण, त्याचं कारण काय सांगितलं की कर्ता कर्म आणि त्याचे फळ, ऐक नाही, एक कर्ता एक कर्म, याच्यात त्रिपुटी सांगितले का नाही.
कर्ता कर्म आणि फळ आहे का नाही, हे त्रिपुटी सांगले. बर, कर्ता कर्म आणि त्याचे फळ हे सत्य नसून हे सत्य आहे का? मुळात मुळात जगत आधी सत्य आहे का? बरं, देह आधी सत्य आहे का? देह खरा आहे का सांगा बरं? देह आधी काय खरा? देह आधी आधी विचार द्या, काय खरा? मग देह संबंधी पसारा, मग देहाच्या संबंधाने पसारा खरा आहे का? नाही. मग तुम्हाला देह दिसतोय का नाही? हो दिसतं. म्हणे कसं? बुजगावणे चोरा रक्षणा ते भासत असे. तुम्ही शेतात जाता का नाही? ज्वारी बाजरी काही पिकाचं रक्षण करण्याकरता आपल्याला तेवढंच धंदा आहे का? एक बुजगावणं उभं करतात की नाही, आणि त्या बुजगावण्याला काय करतात? ते पाखरं पक्षी पाहतात, हाय कोणीतरी पळा, थांबत नाही, आहे का नाही? ते फक्त दिसतं का नाही तुम्हाला? मग दिसतं ना, म्हणजे प्रतिदिन येतं का नाही, पण ते खरं असतं का? बुजगावणं खरं नसतं. तसा हा देह आधी काय खरा आणि देह संबंधी पसरा, बुजगावणे चोरा फक्त रक्षणात ते भासत असे. फक्त खरंय हे राखण करते, वास्तव पाहिलं ते काय करतं का? ते काहीच करत नाही. मग त्याला तादात्म्य घड, मग त्याच्यातून काही फळ उत्पन्न होईल का? तो काही करता आहे का? बुजगावणं काही कर्म करतं का? मग कर्म नाही, त्याच्यात काही कर्म नाही, याचा अर्थ तो करता तरी आहे का? करता नाही. आणि मग त्याला फळ कोणतं आहे? अहो त्याला फळ पण नाही ना, मग त्याने कर्म नाही केले, केले नाही का? केले ना. कशी कर्म केले? काय म्हणले ते? तैशी शुभ कर्मे, नाही नाही ते नाही, ते तत्वने आणि यांच्या ठाई. तो प्रकृती भावच नाही. प्रकृती म्हणजे शरीर आहे का नाही? हे शरीर भाव आहे का? तत्वज्ञानांच्या ठाई हा प्रकृती भाव नाही. आणि कर्म देखे कर्म जातं पायी निपजत असे. आणि बघा बरं सगळी कर्म आणि अशा पद्धतीने उत्पन्न झाली, करतात की नाही? मग कशी कर्म करतात? देह अभिमान सांडवणे. देहाचा आधी कर्म करताना काय करतात? देहाचा आधी पूर्णपणे काय करतात? अभिमान टाकून देतात. देह अभिमान सांडवणे, गुण कर्म ओलांडवणे, आहे की नाही? वास्तविक पाहिलं तर गुणाच गुणाच्या ठिकाणी वावरतात की नाही? काय श्लोक आहे? गुणागुणेषु वर्तन्तो इति मत्वान सज्जते, असं काहीतरी श्लोक आहे त्याच्यात 3ऱ्याच अध्यायामध्ये, बरोबर ना? म्हणजे गुण कर्म ओलांडवणे, आहे का नाही? साक्षीभूत होणे वर्तत असे. त्याचे ते कोण राहतात? साक्षी. म्हणजे आता पाहुणा सांगितलं का नाही, असे ते काय करतात? फक्त साक्षी राहतात त्याच्यात. हे बघा, ह्या हाताने हे कर्म केलं, ह्या हाताने हे कर्म केलं, आहे का नाही? हे असं म्हणतात. काही काही लोक म्हणतात की हे कर्म केलं कशाने केलं? हाताने केलं. म्हणजे हाताची देवता कोण आहे? म्हणे इंद्र आहे. जा म्हणे इंद्राला विचारायला, मला नको विचारू काय कर्म केलं, आहे का नाही? मग अशा पद्धतीने इंद्राला विचारायला गेला. हा इंद्र म्हणला हाताची देवता मी आहेच, आहे का नाही? आणि त्याला जर चांगलं फळ लागलं ना तर म्हणतो नाही नाही इंद्राचा काय संबंध आहे, कर्म मी केलं. लगेच यमाने धरलं आणि घेऊन गेले नरकाला, चला म्हणले, आहे का नाही? आधी काय म्हणला? इंद्राने केलं, हाताची देवता इंद्राने केलं, आणि फळ आणि त्याचे आसक्ती ठेवायला लागले. मग त्याचा करता कोण आहे? इंद्र का तू आहे? तू करता झाला, मग चल नरकाला. आता अशा पद्धतीनं असे लोक तेवढ्या पुरते तेवढं म्हणत असतात. तसं ज्ञानी पुरुषाचं असतं का? बरं ते शरीरी असते, बरं शरीराला सोडून कर्म करतात का? पर कर्मबंधना आतळते, पण कर्माच्या बंधनाने मात्र बांधले जात नाही. कसं? म्हणजे जसं आकाशामध्ये सूर्य आहे का नाही, मग सूर्यरूपी प्रकाशाची किरण सगळ्यांना पडतात की नाही, मग तो सगळ्यांचा साक्षी आहे का नाही? पण मग साक्षी असेल, पाप पुण्य कर्म निर्माण झाले तर त्याला जे म्हणतो का चला आता ह्या सूर्याला सुद्धा आता याच्यावर खाटला दाखल कारण याला कोर्टामध्ये खेचा, असं कधी होतं का? तसं हे पुरुष फक्त कसे असतात? त्याचे फक्त साक्षी होऊन त्या ठिकाणी राहत असतात, म्हणून त्यांना ते बंधन लागतं का? मग त्याचं कर्म करता फळ त्यांना निर्माण होईल का? त्यांना निर्माणच होत नाही. अशा पद्धतीनं म्हणून कर्ता कर्म आणि त्याचे फळ हे सत्य नसून हे कसे असतात? त्यांचं हे तात्पर्य काय असतात? ही कर्म फळ सत्य आहे का? बरं सत्य असेल तर हे टिकलं नसतं का? हे जर सत्य असतं तर टिकलं नसतं का? मग ज्या अर्थी हे टिकत नाही त्या अर्थी हे सत्य आहे का? नाही ना. उलट काय माऊलींची अभंग आहे, बेगडाची बाहुली बघा आब्रकाची सावली जायले राया. ते बेगडाची बाहुली बनवली जाते का नाही? मग ते कुठपर्यंत असते? लहान मुलं बाजारात गेले, यात्रेला गेली का त्या बावल्या घ्यायच्या, आहे की नाही? आणि आई वडील घेऊन द्यायचे, पण न सांगायचे अरे खोटी कशाला घेतो, ते पुन्हा ऐकत नाही. आणि जर समजा घेतली बावली आणि बाहेर ठेवली, पाऊस आला आणि ती बावली उचलायची लक्षातच राहिली नाही, तर त्याच्यावरली जे बेगडं असल्यामुळे ते चांगलं दिसायचं का नाही? मग ते बेगडं निघून गेल्याच्या नंतर खाली काय असतं? शेणखताचंच असतं सगळं. मग ते घेतात का ते शेणखताला? तसं ज्ञानी पुरुषाला कळलेलं असतं हे सगळं बेगडा होते. या प्रकारची सावली किती काळ राहणार आहे सांगा बरं? राहणारच नाही, ऐक नाही. हे सगळं कल्पित आहे असं त्याचा निश्चय झाला की नाही? असं त्याचा त्या ठिकाणी पूर्णतः निश्चय झालेला असतो. म्हणून हे सगळं कसं असतं? बेगडाची बाहुली
अब्राची सावली वाया जाईल. जाईल रे, आहे का नाही? ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले तैसे हा बघा होईल ना, गाठ. पाहता पाहिलं आहे का नाही, त्रिपुटी सांगली. आणि स्वप्नीचे चेले, आता स्वप्नातलं जे काही पदार्थ आहे का नाही, आणि चेले म्हणजे जागे झाल्याच्या नंतर कुठे पदार्थ, सगळे पदार्थ नसतातच नाही. आणि मग आम्ही पाहिलं ना ते स्वप्नात, मग पाहिलं स्वप्नामध्ये, पण आता कुठे खरं आहे? मग खरं नाहीचे. आणि खरं असलं तर ते स्वप्नातून गेलं असतं का? गेलं नसतं. आपण जागृतीमधलं खरं आहे ना, आणि मग स्वप्नामध्ये तुम्हाला लांडगा चावला त्या टायमाला तुम्ही एखाद्याला का नाही बोलून घेतलं? मग हे ते तर उपयोगी ठरलं का? ठरलं नाही. मग हे तरी कुठं खरं आहे? मग जागृतीतलं खरं नाही स्वप्नामध्ये गेल्यावर, आणि स्वप्नातलं खरं नाही जागृतीमध्ये आल्यावर. मग हे सगळे कसे आहेत? सत्य आहे का कल्पित आहे? सत्य आहे का कल्पित आहे? अहो कल्पित आहे, सिद्ध झालं ना. बरं याच्यासाठी फार ग्रंथ विचारात घ्यायचा का? आपल्यालाच कळून येते हे सगळं, सरळ कळून येतं ना समजतं. आपल्याला, आहे का नाही? ठीक आहे. हा, त्या विद्येचे ज्ञान विरोधी आहे. बघितलं, हा ही राहिली गोष्ट. कारण करता कर्म आणि त्याचे फळ हे सत्य नसून अविद्येमुळे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कल्पित आहे. आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काय आहे? कल्पित आहे. पण कशामुळं? अविद्या. म्हणजे नाही, विद्या म्हणजे ज्ञान. त्याला यथार्थ स्वरूपाचं ज्ञान नाही, म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे काय आहे? कल्पित आहे. हे कोणाला कळल? ज्ञानी मनुष्याला कळल. आणि जो म्हणता असं नाही कर्म करा आणि त्याने निवृत्ती करा, आहे का नाही? उलट कर्म करून, आहे का नाही, उलट निवृत्ती होईल का? वाढल. वाचून ज्ञानी विने एके उपाय करशी जितके. जेवढे ज्ञाना वाचून उपाय करशील तितुके गुंतीशी. उलट त्याच्यामध्ये गुंतत आपण जाऊ शकतो. आणि कशाने मुक्त होऊ शकतो? केवळ ज्ञानाने मुक्त होऊ शकतो. असा सरळ मुद्दा आहे का नाही? म्हणून ही सगळी सत्य नसून अविद्येमुळे, आता याच्यामध्ये भरपूर बोलण्यासारखं असतं, पूर्ण पान तरी होते एवढं. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कल्पित आहे. त्या अविद्येचे ज्ञान विरोधी आहे. आणि अविद्येचं ज्ञान काय असतं? अविद्येच्या विरुद्ध कोण असतं? विद्या म्हणजेच ज्ञान. हे कसं असतं? विरोधी असतं. नेहमीच उदाहरण घ्या. अंधार किती जरी म्हणला त्या मशालीला, आता आत येऊ नको, मी बऱ्याच वर्षापासून आहे, आणि जर ते मशाल हातमध्ये गेले तर तो अंधार काय करणार आहे? पर्यायनं बाजूला निघून जाईल कुठून तरी, का तिथंच नाहीसा होईल? नाहीसा होईल का? मुळात तो खरा नाहीच आहे, मुळात कल्पितच आहे. बरोबर आहे का नाही? तसं हे सगळं जगत, हे सगळ्या गोष्टी कशा आहेत? कल्पित आहे. पण आपल्याला अविद्येमुळं भासतं. आणि अविद्येची निवृत्ती कशाने होणार आहे? केवळ ज्ञानानेच अविद्येची निवृत्ती होते. ज्ञाना वाचून त्याची निवृत्ती होत नाही. एकदा त्याला ज्ञान यथार्थ झालं की मग त्याला कळतं हे सगळं कसं आहे? मिथ्या आहे, खोटं आहे, ज्ञान विरोधी आहे. म्हणून अविद्या कल्पित जे कर्माधिक त्याचा ज्ञानानेच नाश होतो किंवा त्याचा बाध होतो. बघा आता, म्हणजे म्हणून अविद्या कल्पित, अविद्येने हे सगळं कल्पित आहे का नाही? हे सर्व जगत अविद्येमुळे आपल्याला कल्पित वाटत असतं. आणि अविद्या कल्पित, जसं तुकोबरा म्हणते का नाही, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. काय? तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. काय? जे जे कर्म धर्म नाशिवंत. म्हणजे कर्म धर्म हे सगळं कसं आहे? नाशिवंत आहे. हे कळलं आम्हाला वर्म, आहे का नाही? काय कळलं? सुख त्याचे दुःख, पाप पुण्य खरे, आणि येतो आम्हा बरे कळू आले. कळलं की नाही आम्हाला? म्हणजे एकाच नाण्याला दोन बाजू, आहे का नाही? म्हणजे एक सुख आणि एक दुःख. आणि सुख काय करतं, दुःख काय करतं? एक भोगल्याच्या नंतर एकाचा नंबर आहे का नाही? स्वर्गाच्या भोगे सरत नरक, मागे पुढे एक दोन्ही. हे झालं का ते झालं का ते, कुठपर्यंत? जोपर्यंत कल्पना आहे, आणि कल्पनेमुळं अविद्या तयार होते, आणि अविद्येमुळं जीवपणा तयार होतो. आणि जोपर्यंत जीवपणा आहे तोपर्यंत ही परंपरा चालूच आहे का नाही आपल्याला, जन्म मरणाची. आणि ही परंपरा कशी? अनर्थ असणारी परंपरा आपली चालत असते. मग याची निवृत्ती कशाने होणार आहे? केवळ ज्ञानानेच याची निवृत्ती होते. अन्य दुसऱ्या कोणत्याही उपायाने होत नाही. तो जरी म्हणत असेल, अहो असं असतं की लोखंडाचा गज आहे, आणि तो लोखंडाचा गज आहे, त्याला तोडायला काय करतो आपण? इच्छा निघतो. कशाची? लाकडाची का लोखंडाचीच घेतो? असं सांगतो म्हणून म्हणले याची कर्माने निवृत्ती होते. कर्माने निवृत्ती होते का? याची कर्माने निवृत्ती होईल का? रज्जूवरला सर्प खरा असेल तर कर्म करावं माणसाने, पण रज्जूवरला सर्पच मुळात खोटा आहे. मग तिथं छनी घे, नाही तर हातोडा घे, नाही तर अख्खा रातभर तू त्या काठीनं धोपाट्या घालत बस. काही फरक आहे का त्याने? उलट थकून जाईल, पण ती दोरी खराब होणार नाही, कारण ती नायलॉनची चांगली मजबूत दोरी आहे का नाही? त्याच्यामुळे तिला काही फरक पडणार नाही, पण तुला तकलीफ होऊ शकते. मग याचा नाश करायचा असेल तर कसा नाश करावा लागेल? प्रकाश घे, आहे का नाही? आणि प्रकाशाने किती वेळ लागतो नाश करायला अंधाराचा, अविद्येचा? किती क्षणात जातो?
पाण्यावरलं शेवट नुसतं बाजूला केलं का पाणी लगेच महिन्या दीड महिन्यामध्ये लगेच पाहायला मिळतं का सगळं युगपतच घडतं. युगपत हे युगपतच होतं ना, काय वेळ लागतो. कर्म करा आणि कितीतरी काळापर्यंत त्याची अनुष्ठानं करा, कशाला करता. हे किती सोपं आहे आपलं, हे सोपं आहे अगदी. चला पुढे पहा. त्या अविद्येचं ज्ञानविरुद्ध आहे म्हणून अविद्या कल्पित जे कर्माधिक त्याचा ज्ञानानेच नाश होतो किंवा इथं बाध होतो. आता मी मागशी सांगितलं ना, एका जनार्दने भोग प्रारब्धाचा हरेकृपे त्याचा नाश म्हणण्यापेक्षा बाध झाला. बाध का म्हणायचं, याचा असा अर्थ होतो का ते जगताचा कितीही जर त्याने बाध केला, बरोबर आहे की नाही, तरी त्याचा बाध जर म्हणला तर प्रतिथला येतं का नाही. मृगजळ आहे का नाही, आता चांगलं उखर भूमी असेल आहे का नाही, आणि चांगलं सूर्यकिरण असेल, आता उन्हाळा पण भयंकर आहे का नाही, त्याच्या उखर भूमीवरती तुम्हाला मृगजळ दिसतं की नाही. अज्ञानी जीवाला दिसतं आणि ज्ञानी मनुष्याला नाही दिसत का त्याला पण दिसतं. तिघांना मृगजळ तिघांचं वर्णन दिलं मृगजळाच्या बाबतीत. मनुष्याचं उदाहरण दिलं आणि हरणाचं पण उदाहरण दिलं. आणि मृगजळ कोणापासून तयार होतं तर सूर्यापासून तयार होतं, बरोबर आहे की नाही. मग कोणाला खरं वाटतं मृगजळ तर हरणाला खरं वाटतं, मनुष्याला खोटं वाटतं. का मनुष्याला सांगावं लागतं हे मृगजळ खोटं आहे, खोटं असं म्हणावं लागतं का, त्याला स्वाभाविकपणे माहिती ना. आणि हरणाला काय वाटतं, हरणाला खरं वाटतं. म्हणजे चांगलं तळ्याचं पाणी सोडून देतो आणि त्या उखर भूमीवरती माळरानावरती काय करतो, पाणी पिण्याकरता जातो. आणि पाणी पिण्याकरता जातो आणि तिथं काय होतं, तो तिथं जाऊन ऊर फुटून मरतं का नाही ते हरण, ऊर फुटून मरतं ना त्या ठिकाणी. म्हणजे काय मृगजळ दिसे साचपणे ऐसे खोटियाचे पिसे ऊर फोडी आहे का नाही. म्हणून मग अशा पद्धतीने ऊर फुटून जातं. आणि मग ते त्या हरणाला मृगजळ कसं वाटतं, खरं वाटतं आहे का नाही. आणि मनुष्याला मृगजळ कसं वाटतं, खोटं वाटतं. का त्याचा तो नुसता बाध करत असतो, त्याचा बाध करत असतो. का बाध करतो, कारण त्याला माहिती आहे का हे मृगजळ खरं नाही. आणि सूर्याला विचारलं बघा ना कसं मृगजळ वाचतं, तर सूर्य काय म्हणून बरं मृगजळाच्या बाबतीत तो म्हणतो मला मृगजळ हे मन माहिती नाही आहे का नाही, हे माझी किरण आहे, मृगजळ हे मला माहीत नाही. फक्त हरणाला वाचतं, हरणाला खरं वाटतं आणि मनुष्याला खोटं वाटत असतं आणि सूर्याला काहीच वाटत नसतं, असं लक्षात घ्यायचं. म्हणून बाध होतो. असे जसे स्वप्नामध्ये निद्रेमुळे जे पदार्थ प्रतीत होतात त्याचा जागृतीत निद्रेच्या निवृत्तीनेचा अभाव होतो. उदाहरण देऊन सांगितलं, जसं स्वप्नामध्ये आपल्याला झोप लागली की नाही, निद्रा लागली की नाही ऐक नाही, तर त्या निद्रेत आपल्याला स्वप्न पडतं आणि स्वप्न पडलं की स्वप्नामध्ये आपल्याला सूर्य चंद्र हत्ती घोडे वाडा सारं आपल्याला दिसतंय की नाही, सारं दिसतं ऐक नाही. त्याच्यामध्ये काही आपल्याला लोक अनुकूल असतात, काही प्रतिकूल असतात. कधी कधी लोक आपल्याला स्वप्नात पण त्रास देतात. आता लांडग्याचं उदाहरण पुष्कळ झालं ऐक नाही, हे असं उदाहरण आहे. आता त्याला आता अशा पद्धतीनं स्वप्नामध्ये भरपूर त्रास झाला, मग त्याने आता काय करायला पाहिजे स्वप्नातला त्रास घालवण्याकरता, जागे झाले पाहिजे. त्याला जाग होणं हेच सगळ्यात मोठं औषध आहे का नाही. का त्याने बाकीचं काय औषध करत बसावं, काठी घे, लांडग्याला मार, वैद्याला बघ, अमुक कर तमुक कर. का त्याच्या सगळ्यात काय ओवी बघा, ती ओवी पण आहे की अविद्येच्या नाही तेवे अविद्यामुळं जाये ते ज्ञान जे उभे होये तयची या अंतू आहे एरवी नाही. तैसे अविद्यामुळं त्या अविद्यारूपी मूळ आहे का नाही खालचं ऐक नाही. त्याला उपाय काय, तर त्या अविद्यारूपी मुळाला एकच उपाय की काय नाही, दुसरे एक ओवी, स्वप्नीच्या घाया ओखद चिवणी धनंजया तेवी आज्ञांमुळे या ज्ञानाची खडग. ही पण एक ओवी तशीच आहे. म्हणजे स्वप्नीच्या घाया, स्वप्नामध्ये घाव झालेत शरीराला, जखमा झालेत आहे का नाही, आणि त्याला उपाय काय, औषध काय, ओखद म्हणजे औषध, ओखद चिवणी धनंजय, चिवण म्हणजे जाग जाणं. म्हणजे स्वप्नात झालेल्या घावाला उपाय काय, ओखद औषध, चिवणी धनंजय हे अर्जुना जाग होणं एवढंच औषध आहे. तेव्हा आज्ञांमुळे या ज्ञानाची खडग. तेव्हा अज्ञानरूपी मुळे का नाही याला इथं कुऱ्हाड किंवा आग्नेय पोचल का त्या मुळापर्यंत त्या वृक्षाच्या, नाही ना. मग कास या कोणती उन्मळी निघा ते झाडाला उखडून टाकायची, मग कासाला एवढी 8 तास सायास करतो. तिथं एवढंच उपाय की अविद्यामुळं त्याला फक्त ज्ञानच हे काय त्या ठिकाणी खडग आहे. खडग म्हणजे छाटणारी तलवार आहे का नाही, हाच उपाय, दुसरा उपाय आहे का. काय बोला बोला ना.
नाही काय नाही, ज्ञानरूपी शस्त्र फक्त. हा, ज्ञानरूपी शस्त्र, ज्ञानरूपी खडग, एवढंच त्याला उपाय, दुसरं काही उपाय नाही. जसे स्वप्नामध्ये निद्रेमुळे जे पदार्थ प्रतीत होतात त्याचा जागृतीत निद्रेच्या निवृत्तीनेच मात्र अभाव होतो, दुसरा उपाय नाही. आणि मृगजळाचा बाध होतो. मृगजळ कसं आहे, मगाशी उदाहरण दिलं की नाही, त्याप्रमाणे विचार केला तर हे मृगजळाचा बाध होतो. पण मृगजळ प्रतीत होत नाही का? बरं, आज स्वप्न तुम्हाला खोटं वाटलं आणि दुसऱ्या दिवशी झोपले आणि स्वप्न पडलं, मग त्या दुसऱ्या दिवशी स्वप्नामध्ये बाकीचे पदार्थ प्रतीत येत नाही का? त्यावेळेस तुम्ही म्हणता नाही, काल मला स्वप्नामध्ये सगळं खोटं वाटलं ना, तेव्हापासून मला स्वप्नच पडलं नाही, म्हणजे पदार्थ दिसायचे बंदच झाले. असं झालं का कधी? कधीच सततच आत आहे, पण ज्ञान जरी झालं तरी दिसतात की नाही. आणि दिसल्या तर तुम्ही जागे झाल्याच्या नंतर काय म्हणता? रात्रीचं स्वप्न का पेपरला बातमी देता, नाही हो खरं स्वप्न होतं असं म्हणता का? म्हणतच नाही. याला कळलं ना आपल्याला काय हे खोटं आहे, असा विचार आपला होऊ शकतो. चला पुढे पहा. वेळ होत आला का? आता एक 5 मिनिटामध्ये उद्या याचा विस्तार जास्त करेन वाटलं तर. खरंच याच्यामध्ये ना विचार करण्यासारखा आलेला नाही होत. आबा थांबा, नाही होत उद्या विस्तार, नाही म्हणा म्हणजे आपण तसंच घेऊन चालत. हा, एवढं मी फक्त आता वाचून घेतो आणि उद्या विचार करू, म्हणजे तुम्ही उद्या हे वाचून या चांगलं. बाध होतो. जसे स्वप्नामध्ये निद्रेमुळे जे पदार्थ प्रतीत होतात त्याच्या जागृतीत निद्रेच्या निवृत्तीनेच अभाव होतो, मृगजळाचा बाध होतो. तसेच अवैधरूप निद्रेने करता कर्म फळ याचाही ज्ञानरूप जागृतीत अविद्येच्या निवृत्तीने बाध होतं. अगदी त्याप्रमाणे अविद्यरूप निद्रेने करता, आता अविद्यारूपी निद्राने तो जागृतीतला असणारा करता कर्मफळ याचाही ज्ञानरूप जागृतीच्या, म्हणजे कोणती जागृती सांगली? ज्ञानरूप ही जागृती सांगितली असून त्या अविद्येच्या निवृत्तीने मात्र बाध होतो. आत्मज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने अविद्येची निवृत्ती होत नाही, आहे का नाही? आत्मज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्या वाचून ज्ञाने वेगळे एक आहे, या आत्मज्ञानाच्या स्वरूपा वाचून दुसऱ्या कोणत्या तरी उपायाने होईल का? आणि त्याने तो उपाय सांगितला होता आम्हाला. काय उपाय सांगितला होता? फलिच्छेचा अभाव असा उपाय सांगितला होता. मग फलिच्छेचा अभाव असा उपाय सांगितला होता म्हणजे याचा अर्थ तुझ्या मनावर सगळं आलं ना, तुला वाटण मला आता मी कर्म केलंय, आता मला भोगायचं नाही. मग तो ईश्वर बिचारा त्याने हे सगळं निर्माण केले. ही सृष्टी कोणती आहे? ईशकृत सृष्टी आहे का नाही? ही सृष्टी आपण तयार केली का बरं? सांगा बरं जीवानी. ईश्वराने तयार केले की नाही? मग बिचारा ईश्वराने तयार केलेले आहे की नाही? आणि तुम्ही कर्म करायचं, कर्मफलाच्या इच्छेचा अभाव करायचा आणि त्याला म्हणायचं जैशी ज्याचे कर्म तैशी फळ देतो रे ईश्वर. आता काय तो फळ देणार आहे? देईल का फळ त्या ठिकाणी? ते म्हणले नित्यनिमित्त कर्म करा आणि प्रायश्चित्त कर्म करू नका, म्हणजे त्याच्यात होणारे क्लेश आहे त्याची इकडं वाजावाट करून घ्या, इकडं फल इच्छेचा अभाव करा. आणि बिचारा ईश्वर काय म्हणतो? सत्य संकल्पाचा दाता नारायण, त्याचा जो संकल्प आहे मी जीवाने केलेलं कर्म त्याला भोगायला लावेल असा तो म्हणतो. एक साधू होता, त्याला 100 लोक मारायला आले, आहे की नाही? तर ईश्वर काय म्हणलं? बाबा याच्या बाबतीत मात्र मी पराधीन आहे, कारण तुझं जर मी असं सगळं अंगावर जर घेतलं, ईश्वर घेतो ना कधी कधी अंगावर पण घेतो ना, नाही घेतलं की ईश्वराने अंगावर? सत्य संकल्पना आहे का? काय अभंग आहे बघा, कोणाला आठवत असेल तर. म्हणले 10 गर्भवास सोशेले वनमाळी, काय ते एकादशीचं हे सांगत असं ना, 10 गर्भवास भगवंताने घेतले का नाही? सुरुवातीचं चरण काय बघा बरं त्याच्यामध्ये. भीष्मा नाही काय त्या राजाचं नाव, काय त्याच्या मागे ते सुदर्शन चक्र त्या दुर्वासाच्या मागे लागलं होतं, त्याच्यामुळं अंबरीश राजा, अंबरीश अंबरीशाकरता 10 जन्म भगवंताने सोसले का नाही? 10 जन्म सोसले, आहे का नाही? मग मी सोशीन म्हणला तो त्याचा सत्य संकल्प झाला का नाही? मग भक्ताचे सुद्धा कर्म भगवंत आपल्यावर घेतो की नाही? घेतो. पण भोगल्या वाचून सुट्टी आहे का? मग तो म्हणला नाही मी घेतच नाही, मी फलीचेचा अभाव आता असं करतो, तर असं जमन का? नाही ना, म्हणजे त्याला भोगावंच लागलं का नाही? आणि हा म्हणतो फलीचेचा अभाव झाला, मग हे भोगायचं कोणी? करून ठेवलेलं हे कोणी भोगायचं? असा मुद्दा उपस्थित होतो का नाही? म्हणजे तो सत्य संकल्प आहे, हा राहील का त्याच्या ठिकाणी? राहणार नाही, आहे का नाही? म्हणून किती शास्त्राला विरोध येऊ शकतो बरं? म्हणजे पूर्वपक्षाचा जर आपण विचार केला आणि आता दादा म्हणले एक दिवस, म्हणजे लोकांनी ना पूर्वपक्ष वाचला आणि म्हणले कर्मानेच मोक्ष संभवतो, म्हणजे सत्य संकल्प ईश्वराचा गेला तेल लावित, आता काही गेलंच नाही राहिलं, अशी अवस्था होते का नाही? आता एकदम ग्राम्य शब्दात बोललो ना मी. म्हणून असं होतं का? नाही, केलेलं मात्र आपल्याला भोगावंच लागतं. याचा विचार आपण उर्वरित उद्याला पाहू. आता थांबून घेऊ.
ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय